नंदुरबार शहरात हनुमान जयंती उत्साहात साजरी. विविध कार्यक्रमांचे आयोजन, हनुमान चालीसा वाचन, महाआरती, रक्तदान शिबिर, महाप्रसाद वाटप, रामधून यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन. हजारो भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा घेतला लाभ. नंदुरबार शहरात विविध मंदिरांमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी. पहाटेपासून जन्मोत्सव, महाआरती, रामधून, रक्तदान शिबिर व प्रसाद वाटप करण्यात आले. शहरासह परिसरात आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आली. शहरातील मोठा मारुती मंदिरात आज पहाटे 6:33 हनुमान जन्मोत्सवाचा मंगल क्षण साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात हनुमान चालीसा पठणाने करण्यात आली. पहाटे 6 वाजता हनुमान चालीसा पठण करण्यात येऊन यानंतर 6:33 जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी वातावरण भक्तिमय झाले होते. त्यानंतर भगवान हनुमानाच्या मूर्तीची विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली. महाआरतीच्या वेळी जय हनुमानच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात भजन, कीर्तन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकूणच हनुमान जयंती निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि धार्मिकतेचे वातावरण अनुभवायला मिळाले. यावेळी जनकल्याण रक्तपेढी मार्फत हनुमान जयंती निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिरात युवकांनी व भाविकांनी रक्तदान केले. यावेळी नागरिकांमध्ये रक्तदान बाबत डॉक्टर अर्जुन लालचंद यांनी माहिती दिली. यावेळी अशोक चौधरी, प्रकाश चौधरी, कल्याण पाटील, ईश्वर चौधरी, पुजारी विलास जोशी उपस्थित होते. शहरातील मंगळ बाजार परिसरातील मारुती शॉपिंग सेंटर व्यापारी संघटनातर्फे हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद व कोल्ड्रिंक्स वाटप. हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद व कोल्ड्रिंक्स वाटप राज्य सरकारी कर्मचारी मग संघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजा पाटील, विशाल राजपूत, सुशील कुमार राजपूत, राकेश पाटील, पवन राजपूत, नंदा भोई, पावभाव भोई, पंकज पाटील, भूषण कुंभार, कल्पना भोई, भुऱ्या मराठे, जितेंद्र महाले, रवींद्र महाले, राजेश भोई, शौर्य राजपूत, पार्थ राजपूत, प्रणव राजपूत इत्यादी पदाधिकारी व भक्त मंडळी उपस्थित होते. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पुरोहित सुयोग जोशी महाराज यांनी मंत्रोपचार व विधिवत महाआरती करण्यात आली आणि यावेळी मुख्य बाजारपेठ भक्तिमय मंगल वातावरणात भक्तांची रीघ लागली होती. येथील देसाईपुरा परिसरातील विजय हनुमान मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त गेल्या 2 दिवसापासून हे कार्यक्रम घेण्यात येत आहे. आज मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यासोबत होम हवन यज्ञ पूजा करण्यात आली. 11 जोडपे सहभागी झाले होते. यावेळी पुजारीसह परिसरातील भाविक उपस्थित होते. येथील दुधाळे शिवारातील श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र अग्निमुखी पहाडी हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. यावेळी विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली. त्यासोबत सुंदरकांड कार्यक्रम घेण्यात आला. यात रामदूत हनुमान सुंदरकांड परिवाराने सुंदरकांडसह गीत तसेच भजन सादर केले. यावेळी भंडारा महाप्रसादाच्या भाविकांनी लाभ घेतला. येथील टिळक रोडवरील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त 24 तासांचे अखंड रामधून सुरू होते. यात हरे राम हरे कृष्णचा जप करण्यात आला. रामधूनचा समारोप उद्या होणार आहे. त्यानिमित्त महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. येथील बायपास रस्त्यावरील कल्याणेश्वर मंदिरालगत असलेल्या हनुमान मंदिरात सकाळीच महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी विलास जोशी महाराज काय म्हणाले ते पाहूया. आज भगवान हनुमंताचा जन्मोत्सव. आज दिनांक 2/4/2026 चैत्र शुक्ल पौर्णिमा. आज हनुमंताचा जन्मोत्सव सकाळी 6:33 वेळेवर भगवान हनुमंताचा जन्मोत्सव झाला.
भरपूर अशा जनतेने प्रतिसाद दिला व नंतर प्रसाद वाटप करण्यात आले. जय सिया.